स्तोत्रसंहिता 27 पान क्रमांक 671. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कुणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टी ते माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तेव्हा तेच ठेस लागून पडले. सैन्यांनी माझ्या पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहील. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटे. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोरूप पाहत राहील व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. कारण विपत्तकाली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवेल, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवेल. तो मला खडकावर उचलून ठेवेल. आता सभोवतालच्या माझ्या वैरांपुढे माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सुकपूर्वक यज्ञ करीन. मी गायन वादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करील आहे. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झाला आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे साह्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करेल. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पातळीवर बसले आहेत म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नकोस, कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फुटका टाकणारे माझ्यावर उठले आहे. ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन. आमेन. यावेळेस जुना करारामधून एक राजे या पुस्तकामधून 8वा अध्याय 1 ते 11 आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. शल्मोन मंदिरात कोष आणितो. मग शल्मोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोष दावीदपुरातून म्हणजे सियोनातून वरती आणावयासाठी इस्रायलाचे वडीलजण, वंशजाचे सर्व मुख्य व सर्व पितृकुळांचे सरदार या शल्मोन राजाकडे यरूशलेमेत जमा केले. सर्व इस्रायल पुरुष यथानी मासी म्हणजे 7व्या महिन्यातल्या सणाच्या दिवसात शल्मोन राजापाशी जमा झाले. इस्रायल लोकांचे सर्व वडीलजण आले तेव्हा याजकांनी कोष उचलून घेतला. परमेश्वराचा कोष, दर्शन मंडप आणि त्या मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही सर्व याजक लेवी यांनी वरती वाहून नेली. शल्मोन राजा व त्याचपाशी जमलेली सर्व इस्रायल मंडळी यांनी कोशापुढे शेरडे मेंढरांचे व गुराढोरांचे बली इतके अर्पण केले की त्यांच्या संख्येची मोजदाद करता आली नाही. मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोष मंदिराच्या गाभाऱ्यात परमपवित्र स्थानात करुबांच्या पंखाखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेविला. कोश स्थानाच्या वर करुबांचे पंख पसरले होते. तो कोश व त्यांचे दांडे यावर त्यांचे आच्छादन होते. त्याचे दांडे एवढे लांब होते की त्यांची शेवटे गाभाऱ्यासमोरल्या पवित्र स्थानातून दिसत, परंतु पवित्र स्थानाबाहेरून ती दिसत नसत. ते दांडे आजपर्यंत तेथेच आहेत. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांशी करार केला. त्या समयी होरेबात मोशेने या कोशात 2 दगडी पाट्या ठेविल्या होत्या. त्याखेरीज त्यात दुसरे काही नव्हते. याजक पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापिले. त्या मेघामुळे याजकांस सेवा चाकरी करण्यास उभे राहावे ना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले. आमेन. 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 वाचलेल्या प्रश्न परमेश्वर आशीर्वादित करो. करीन करास पत्र पहिले करीन त्याचा 3रा अध्याय 16 आणि 17. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात.
वाचलेले वचन आशीर्वाद. आजचे शुभवर्तमान आहे योहान शुभवर्तन याचा 5वा अध्याय 1 ते 14 ही वचनं आपल्यासाठी बाळासाहेब असतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेतलेलं आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि यातील 1 ते 14 ही वचनं यावेळी आपण ऐकूया. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 5 आणि 1 ते 14 ही वचनं. येशू शब्बात दिवशी 38 वर्षांच्या दुखणेकारास बरे करतो. या गोष्टी झाल्यानंतर यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला आणि यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात. त्याला 5 द्वार मंडप आहे. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे व लोळे यांचा मोठा समुदाय पडून राहिला होता. तो समुदाय पाणी हलण्याची वाट पाहत होता, कारण नेमलेल्या समयी देवदूत तळ्यात उतरून पाणी हलवित असत आणि पाणी हलवल्यानंतर जो प्रथम त्यात जात असे त्याला कोणताही रोग लागला असला तरी तो बरा होत असे. आणि कोणी एक माणूस तेथे होता. तो 38 वर्षे आपल्या दुखण्यात होता. येशूने त्याला पडलेले पाहिले व आता त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला आहे हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या रोग्याने त्याला उत्तर दिले की महाराज, पाणी हलवलेले असते तेव्हा मला तळ्यात टाकण्यास माझा कोणी माणूस नाही आणि मी येत आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्या पुढे उतरतो. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज उचलून घेऊन चाल. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून घेऊन चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. यावरून यहुदी त्या बरा झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. पण त्याने त्यांना उत्तर दिले की ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चाल. मग त्यांनी त्याला विचारले, आपली बाज उचलून घेऊन चाल असे ज्याने तुला सांगितले तो माणूस कोण आहे? परंतु तो कोण आहे हे त्या बरे झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते, कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. त्यानंतर येशूने त्याला मंदिरात गाठले व त्याला म्हटले, पहा, तू बरा झालास. आतापासून पाप करू नको, केलेस तर तुझे अधिक वाईट होईल. त्यानंतर येशूने त्याला मंदिरात गाठले व त्याला म्हटले, पहा, तू बरा झालास. आतापासून पाप करू नको, केलेस तर तुझे अधिक वाईट होईल. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात आपण. देवानं आज पुन्हा एकदा आपल्याला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये एकत्र केलं. त्याची स्तुती आराधना करण्याकरता त्यानं संधी दिली. तुमचा आणि माझा देव महान आहे आणि तो आमची काळजी घेणारा आमचा जिवंत देव आहे, नाही का? आम्ही त्याचे किती आभार मानले पाहिजेत. आज पुन्हा एकदा त्यानं तुमच्या आणि माझ्या नागपुड्यांमध्ये श्वास ठेवला. पुन्हा एकदा त्यानं आम्हाला घेऊन आणलेला आहे. आज अनेक लोक आजारांमध्ये असतील, अनेक लोक आजारी आहेत, अनेकांनी या जगाचा निरोप घेतला असेल. पण लक्षात घ्या प्रियानो, आज इथं जे आपण बसलेलो आहोत हे आपण सगळे आशीर्वादित आहोत. आजची झालेली उपकार स्तुती आणि आराधना आज ज्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे ते सर्व आशीर्वादित आहेत. आज परमेश्वराचं अस्तित्व काय आहे, पवित्र आत्मा पवित्र मंदिरामध्ये उतरून येणं म्हणजे काय आहे, आज किती लोकांनी अनुभवलेलं आहे. प्रियानो, आम्ही हा अनुभव घेणं गरजेचं आहे आणि याकरता मी खूप टाहो फोडून सांगत असतो की 9:30च्या आत पवित्र मंदिरामध्ये या, देवाचा अभिषेक घ्या, देवाचं पवित्र वचन आणि त्याच्या पवित्र आत्म्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. पवित्र मंदिर हे आमच्याकरता त्या पवित्र आत्म्याचा अनुभव घेण्याचं ठिकाण आहे आणि म्हणून आम्ही आमच्या वेळेनुसार येऊ नये, तर आम्ही त्या प्रेझेंट वर्शिप पासून हजर असणं फार आवश्यक आहे. कारण आमचा देव आमची वाट आमच्या पवित्र मंदिरामध्ये त्याच्या घरामध्ये तो पाहत असतो. आणि प्रियानो, आम्ही देवाला वाट पाहायला लावू नये, आम्ही त्याच्यासमोर नतमस्तक होऊन जाणं फार गरजेचं आहे. आज जे शास्त्रपाठ वाचलेले आहेत त्या शास्त्रपाठांकडे आज मी आपलं लक्ष थोडा वेळ केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज
पवित्र मंदिर आमच्याकरता काय आहे, देवाचं मंदिर हे आमच्यासाठी काय आहे, हे आज परमेश्वराच्या या वचनातून आपण पाहण्याचा प्रयत्न करू, प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा तू आमच्यावर केलीस, तू आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या मंदिरामध्ये घेऊन आलास, तुझे उपकार मानतो. प्रभू, आमची पात्रता नाही की आम्ही तुझं पवित्र नाव आमच्या ओठांनी घ्यावं, परंतु परमेश्वरा, तू आमच्यावर ही कृपा केलीस म्हणून आम्ही तुझं पवित्र वचन वाचू शकत आहोत, म्हणून आम्ही तुझं पवित्र वचन ऐकू शकत आहोत. पिता परमेश्वरा, तुझी कृपा आमच्यावर अशीच असू दे. आमचं अंतःकरण, आमचे विचार, आमचं मन तुझ्या ठाई एकाग्र कर. प्रभू, जगातले सगळे विचार आमच्यामधून काढून टाक आणि या तुझ्या पवित्र मंदिराचं महत्व आणि त्याचं मर्म आम्हाला कळू दे. आणि परमेश्वरा, त्याद्वारे तुझं गौरव घडू दे. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बाबा, आमेन. मागील काही आठवड्यांपासून आपण परमेश्वराच्या पवित्र मंदिराबाबत पाहत आहोत. अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. मागील आठवड्यामध्ये आपण बघितलं की परमेश्वराचं मंदिर हे त्याच्या सेवेचं ठिकाण आहे. त्याच्या अगोदर आम्ही बघितलं की तारणाऱ्याचं मुख पाहण्याचं हे ठिकाण आहे. आज आम्ही काय पाहणार आहोत? आज जे शास्त्रपाठ आपण वाचले, जुन्या करारातला काही भाग मी आज आपल्या समोर ठेवणार आहे आणि नवीन करारामधून जे शुभवर्तमान आपण बघितलेलं आहे, त्या शुभवर्तमानावरती आज आपण थोडा वेळ चिंतन मनन करणार आहोत. आम्ही जुन्या करारामधला जो शास्त्रपाठ वाचला, पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि 1 ते 11 वचन, या वचनांमध्ये काय सांगितलेलं आहे? तिथं असं म्हटलंय की कोश व पवित्र पात्रे मंदिरामध्ये आणतात. जो कोश आहे, जो दाविदानं त्याच्या यरुशलेमेमध्ये आणून ठेवलेला आहे. दावीद आता हयात नाही आणि त्यानं परमेश्वराच्या मंदिराकरता जी तयारी करून देणं गरजेचं होतं, ती तयारी कशा पद्धतीनं करून दिलेली आहे ते आपण मागील भागांमध्ये बघितलेलं आहे. शलोमोनानं परमेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे. मंदिर संपूर्ण तयार झालं आणि आता शलोमोनानं हे सर्व पवित्र पात्र जी आहेत आणि परमेश्वराचा जो कोश आहे, तो कोश आता परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्यानं आणून ठेवलेला आहे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला मिळतं 10 आणि 11व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, फार महत्वाची वचनं आहेत प्रियानो. तिथं असं म्हटलंय, आणि असे झाले की याजक पवित्र स्थानातून निघाले तेव्हा मेघाने यहोवाचे घर भरले गेले. याजक पवित्र स्थानातून निघाले तेव्हा मेघाने यहोवाचे घर भरले गेले. ते इतके की मेघामुळे याजकांना सेवा करायला उभे राहता येईना, कारण यहोवाच्या तेजाने, कशानं घर भरून गेलं परमेश्वराचं? परमेश्वराच्या तेजानं यहोवाचे घर भरले होते. आमेन. परमेश्वराच्या तेजानं त्याचं घर भरलं गेलं आणि याजकांना त्या मेघामुळं, त्या तेजामुळं पवित्र मंदिरामध्ये सेवा करणं अशक्य झालं होतं. याच्या अगोदर एक गोष्ट घडलेली आहे. काय घडलं होतं? काय घडलं होतं? शलोमोन परमेश्वराच्या मंदिरामध्ये तो प्रार्थना करत आहे. मंदिराची बांधणी हा शलोमोन राजा करत आहे आणि ही बांधणी, परमेश्वराच्या मंदिराची जी बांधणी आहे ती यरुशलेमे मिस्रामधून ज्यावेळेस हे लोक निघाले तेव्हापासून, किंवा ते लोक, इस्रायल लोक मिस्रामध्ये असल्यापासून 480 वर्षानंतर हे मंदिर बांधण्यात आलेलं होतं. 480 वर्षांचं काळ मध्ये गेलेलं आहे आणि हे मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर मात्र परमेश्वर या शलोमोनाला काय म्हणते? फार फार महत्वाचं वचन आहे. परमेश्वराचं मंदिर ज्यावेळेस या शलोमोनानं बांधलेलं आहे त्यावेळेस परमेश्वर या शलोमोनाला काय म्हणत आहे? पहिले राजे 6वा अध्याय आणि 11, 12, 13 या वचनामध्ये काय म्हटले बघा. आणि शलोमोनाकडे यहोवाचे वचन आले, ते म्हणाले, जर तू माझ्या नियमाने चालशील व माझे न्याय आचरशील आणि माझ्या सर्व आज्ञांमध्ये चालायला त्या पाळशील, तर जे घर तू बांधित आहेस त्याविषयी जे माझे वचन मी तुझा बाप दावीद याला दिले होते ते मी तुझ्याची स्थापित करीन आणि मी इस्रायलाच्या संतानांमध्ये राहीन
आणि मी आपल्या इस्रायल लोकांना सोडणार नाही. परमेश्वरानं या शल्मोनाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो मंदिर बांधण्याची तयारी करत आहे आणि परमेश्वर त्याला एक ताकीद देत आहे, त्याला इशारा देत आहे. परमेश्वर देव काय म्हणत आहे, जर तू माझ्या नियमानं चालशील व माझे न्याय आचरशील. इथे जर तरच्या गोष्टी आहेत. परमेश्वरानं त्याला सांगितलं, माझ्या नियमानं तुला चालायचं आहे, माझे न्याय तुला आचरायचे आहेत आणि ह्या जर गोष्टी तू करशील, तू माझ्या आज्ञांमध्ये राहशील, माझ्या आज्ञा जर तू पाळशील, तर जे घर तू बांधित आहे त्याविषयी जे माझे वचन मी तुझा बाप दावीद याला दिले होते ते मी तुझ्याशी स्थापित करीन. प्रियानो, परमेश्वर आमच्या मंदिरामध्ये असण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चाललं पाहिजे. जे त्याचे नियम त्यानं लावून दिलेले आहेत त्या नियमांप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. त्याच्या आज्ञांचं पालन आम्ही केलं पाहिजे. आणि मग परमेश्वर पुढे काय म्हणतो, ते मी तुझ्याशी स्थापिन आणि मी इस्रायलाच्या संतानांमध्ये राहीन आणि मी आपल्या इस्रायल लोकांना सोडणार नाही. परमेश्वरानं आम्हाला सोडून द्यावं, सैतानाच्या हवाली करावे अशी किती जणांची इच्छा आहे? कोणाचीच इच्छा नाही, नाही का? परमेश्वरानं आमच्या बरोबर आमच्या मध्ये राहावं, आमच्या मंदिरामध्ये राहावं, आमच्या बरोबर त्यानं राहावं, हीच आम्हा प्रत्येकाची इच्छा आहे. पण देवानं आमच्या बरोबर राहावं याकरता आम्ही काय करतो? यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आम्हाला काय करणं गरजेचं आहे? परमेश्वर म्हणतो, जे घर तू बांधित आहे त्या घरामध्ये, त्या घराच्या संदर्भामध्ये परमेश्वराचं वचन शल्मोनाला प्राप्त झालेलं असताना परमेश्वर त्याला म्हणत आहे, तू जर माझे नियम पाळशील, जर तू माझ्या आज्ञांप्रमाणे चालशील आणि मी जे तुला सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तू करशील, तर मी तुझ्या वडिलांबरोबर जो करार केलेला आहे तो करार मी तुझ्याशी स्थापित करीन आणि संतानांबरोबर म्हणजे इस्रायलाच्या संतानांबरोबर मी चालत राहीन किंवा मी इस्रायल लोकांबरोबर असंच जाणार आहे. प्रियांनो, आम्हाला विचार करायचा आहे की आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत आहोत का? परमेश्वरानं दिलेला जो इशारा आहे त्या इशाऱ्याप्रमाणे आम्ही चालत आहोत का? आणि मग पुढे आपल्याला पाहायला मिळतं 7व्या अध्यायामध्ये आणि पुढे 8व्या अध्यायामध्ये या शल्मोनानं सर्व ती पात्र परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणलेली आहेत. तो कोश परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणून ठेवलेला आहे. आणि मग या कोश ठेवल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं 11 आणि 12, 13 या वचनामध्ये आम्हाला पुढे 10 आणि 11 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पहिले राजा 8वा अध्याय 10 आणि 11 या वचनामध्ये की त्यावेळेस परमेश्वराच्या तेजानं परमेश्वराचं मंदिर भरून गेलेलं आहे. त्याच्या मेघानं हे संपूर्ण मंदिर भरून गेलेलं आहे. केव्हा? ज्यावेळेस पवित्र पात्र त्या पवित्र मंदिरामध्ये शल्मोनानं आणून ठेवलेले आहेत. कोश परमपवित्र स्थानामध्ये आणून ठेवलेला आहे. परमेश्वराचं अस्तित्व, परमेश्वराची वस्ती त्या मंदिरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि परमेश्वराच्या तेजानं संपूर्ण मंदिर भरून गेलं. इतकं भरून गेलं की देवाच्या सेवकांना, त्याच्या याजकांना त्या पवित्र मंदिरामध्ये उभं राहणं देखील अशक्य झालेलं आहे. प्रियांनो, आम्ही या परमेश्वराच्या इशाराकडे ज्यावेळेस पाहतो त्याच वेळेस आम्हाला अजून एक इशारा नवीन करारामध्ये पाहायला मिळतो. अशाच पद्धतीचा एक इशारा आम्हाला नवीन करारामध्ये पाहायला मिळतो. कोणता आहे तो इशारा? योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, योहान शुभवर्तमान आणि याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये काय म्हटलेलं बघा. तिथं काय म्हटलंय जे शुभवर्तमान आज आपण वाचलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं त्या बरा झालेल्या माणसाला कुठं गाठलेलं आहे? पवित्र मंदिरामध्ये गाठलेलं आहे. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय म्हणत आहे? त्यानंतर येशूने त्याला मंदिरात गाठले व त्याला म्हटले, पहा, तू बरा झालास, आतापासून पाप करू नको, केलेस तर तुझे अधिक वाईट होईल. प्रभू येशू ख्रिस्त त्या बरा झालेल्या माणसाला काय म्हणत आहे? पहा, आता तू पाप करू नकोस, आणि पाप केलंस तर तुझं याही पेक्षा अधिक वाईट होईल. काय घडलं होतं यापूर्वी?
ज्यामुळं त्या माणसाला प्रभू येशू ख्रिस्तांना अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे. काहीतरी झालेलं आहे ते आपण पहिल्या 13 वचनांमध्ये वाचलेलं आहे. 38 वर्ष दुखणे करी या व्यक्तीला आपण आपल्या लहानपणापासून पाहत आहोत. त्याची गोष्ट, त्याचं राहणीमान, तो त्या बेतसदा तळ्याच्या जवळ असणं, हे आमच्या लहानपणापासून आम्ही ऐकत आलेलो आहोत, शिकत आलेलो आहोत. संडे स्कूलमध्ये आम्ही ऐकलेलं आहे, आम्ही तरुण संघात ऐकला, अनेक संदेश यावरती आपण ऐकलेले आहेत. प्रियांनो, या संदेशामधून किंबहुना या घटनेमधून एक इशारा प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेला आहे. तो इशारा आम्ही किती जणांनी आजपर्यंत जाणून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेमध्ये तो व्यक्ती बरा झालाय हे निश्चित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बरं केलेलं आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट फार महत्वाची आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याजवळ ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला जो प्रश्न विचारतो तो फार मार्मिक प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताला जे मिळतं ते विसंगत आहे. हा 38 वर्षांपासून त्या ठिकाणी पडून राहिलेला मनुष्य आहे. आणि 38 वर्ष एका ठिकाणी पडून राहणं ही साधी सोपी गोष्ट नाही. अपंग मनुष्य आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बघितलं की हा या ठिकाणी पडलेला आहे, या ठिकाणी आहे, याला बराच काळ लोटून गेला. आणि ख्रिस्ताने थेट त्याला प्रश्न केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे येऊन त्याची चौकशी करत नाही. थेट त्याला आरोग्य द्यायचं आहे. ख्रिस्ताला त्याला थेट आरोग्य द्यायचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला प्रश्न विचारला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? ख्रिस्तानं त्याला विचारलं, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? ख्रिस्ताला माहिती नव्हतं का की त्याला बरं होण्याची गरज आहे? तो यापूर्वी काय करत होता हे येशू ख्रिस्ताला माहिती नव्हतं का? सगळ्या गोष्टी माहिती, पण तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त हा प्रश्न त्याला विचारत आहे. आणि त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताला वेगळी आहे. परंतु हा मनुष्य त्याला वेगळं उत्तर देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला तो काय म्हणतो पहा. तो त्या रोग्याने त्याला उत्तर दिले की महाराज, पाणी हलवलेले असते तेव्हा मला तळ्यात टाकण्यास माझा कोणी माणूस नाही, आणि मी येत आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्या पुढे उतरतो. किती विसंगत उत्तर आहे. ख्रिस्ताने त्याला प्रश्न विचारला, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? आणि तो प्रभू येशू ख्रिस्त मला विचारत आहे याकडे त्याचं लक्षच नाहीये. तो अजूनही त्याच्याच विचारांमध्ये आहे. तो त्याचीच कारण देत आहे. तो त्याच्याच अडचणी सांगत आहे. आज या घटनेकडे पाहत असताना आम्ही ज्यावेळेस त्या पंगू माणसाबरोबर आमचं वैयक्तिक जीवन रिलेट करण्याचा प्रयत्न करतो, प्रियानो, आम्ही कारण सांगत नाही का देवाच्या मंदिराला येण्याकरता? आम्ही आजारीच आहोत. काल रात्री आम्ही खूप उशिरा झोपलो. आम्ही कामालाच जातो. काल आमच्या घरामध्ये दुःख झालं. काल मी पडलो किंवा काल मी पडले, मला लागलं. हे खूप क्षुल्लक कारण आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येण्याकरता आम्ही सांगत नाही का? प्रियांनो, आमची प्रवृत्ती काय आहे आणि देवाबद्दलचं आमचं आकर्षण आणि परमेश्वरावरती आमचं किती प्रेम आहे ही आमची प्रवृत्ती या कारणांमधून प्रगट करत असते, हे नेहमी लक्षात ठेवा. आमच्या जीवनामध्ये सगळ्यात प्रथम प्राधान्य आम्ही आमच्या परमेश्वराला देणं अपेक्षित आहे आणि ते गरजेचं आहे. आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये सर्वात आधी स्थान देणं गरजेचं आहे. आम्ही कारण सांगत असतो देवाच्या मंदिराला येण्याकरता. आज सकाळी उठायला उशीर झाला, सकाळी नाश्ता करायला उशीर झाला, घरामध्ये आवरावर चालू होती आणि म्हणून आम्हाला यायला उशीर झाला. प्रियांनो, ही सर्व कारण आता बंद करण्याचे दिवस आहेत. ही सगळी कारण आता बंद करण्याचे दिवस आलेले आहेत. शेवटच्या काळामध्ये प्रियांनो, आम्ही आमचं जीवन जगत असताना ही कारण आम्ही येशू ख्रिस्ताला देणार आहोत का? ज्यावेळेस तो अवतरून येईल या जगामध्ये, ज्यावेळेस तो येईल न्यायाच्या प्रसंगामध्ये, आम्ही ही कारण देणार आहोत का? त्या न्यायाच्या भयंकर प्रसंगाला आम्हाला मुळातच सामोरं जाता येऊ नये याकरता आम्ही काय प्रयत्न करत आहोत? आमचे प्रयत्न त्या दृष्टिकोनातून आहेत का की आम्हाला त्या न्यायाच्या भयंकर प्रसंगाला सामोरं जाता येऊ नये? संत पाऊल म्हणतात त्याप्रमाणे कसं तरी करून मला त्या पहिल्या पुनरुत्थानामध्ये मला स्थान मिळवायचं आहे. त्या रॅप्चरमध्ये, मागं मी सांगितलं, रॅप्चरमध्ये आम्ही
असावं अशी आमची इच्छा आहे का? त्याकरता आम्ही काय प्रयत्न करत आहोत? आम्ही नीतीनं आचरण करत आहोत का? आमच्यातील द्वेष, राग, मत्सर काढून टाकलेला आहे का? आम्हाला हे करणं गरजेचं आहे प्रियानो. पवित्र शास्त्रातील वचनांप्रमाणे आचरण करण्याचे दिवस आता आलेले आहेत आणि ते करणं आता गरजेचं आहे. ते अपेक्षित आहे. कारण अपेक्षित नाहीत. कारण देणं आता बंद करा. कारण देणं बंद करा. तो माणूस म्हणत आहे, महाराज ते पाणी हलवल्यानंतर माझ्या आधीच कुणीतरी जातं, माझं कुणीच नाही इथं, माझं इथं कुणीच नाही. आमच्या दुःखामध्ये आम्ही देवाकडे जातो का? आम्ही दुःखामध्ये देवाकडे जाऊन त्याची करुणा भागतो का? आमच्या आजारपणामध्ये आम्ही आमच्या परमेश्वराला हाक मारतो का? आम्ही हेच म्हणत आहोत, माझं करायला कुणी नाही. आम्ही लोकांवरती अवलंबून आहोत. तो मनुष्य त्याच्या नातेवाईकांवर, त्याच्या मित्रमंडळीवर कदाचित अवलंबून असेल. 38 वर्ष कुणीच त्याला मदत केली नाही का? कशासाठी? तो म्हणतो की मला त्या तळ्यामध्ये सोडणारं कुणीच नाही आणि म्हणून माझी ही अवस्था आहे. प्रभू येशू ख्रिस्त तर त्याला म्हणतो, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? आज प्रभू येशू ख्रिस्त तोच प्रश्न आम्हा प्रत्येकाला विचारत आहे. आमचं आजारपण वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. आमचं आर्थिक आजारपण असू शकतं. आमचं व्यसनांचं आजारपण असू शकतं. वेगवेगळ्या प्रकारचं आजारपण आमच्या जीवनामध्ये असण्याची शक्यता आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त इथं बसले आम्हा प्रत्येकाला, माझ्या सहित आम्हा प्रत्येकाला तो विचारत आहे, तुम्हाला बरं होण्याची इच्छा आहे का? तुमच्या आर्थिक विवंचनेतून तुम्हाला बाहेर येण्याची इच्छा आहे का? तुमच्या आजारपणातून तुम्हाला बाहेर येण्याची इच्छा आहे का? तुम्हाला पवित्र मंदिरामध्ये येण्याची इच्छा आहे का? आणि आम्ही काय करत आहोत? आम्ही कारण देत आहोत. प्रियांनो, कारण देणं बंद करा. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा प्रश्न 2000 वर्षापूर्वी फक्त त्या माणसाला नव्हता. 2025 सालामध्ये तो आम्हा प्रत्येकाला तो विचारत आहे, तुम्हाला बरं होण्याची इच्छा आहे का? आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला एकच गोष्ट सांगितलेली. काय केलंय का त्याच्यासाठी? कृती केली? काहीच नाही. ओठ आणि आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. आणि त्या दिवशी म्हटलेलं आहे शाब्बात होता. शाब्बाताचं पालन करणारे कोण आहेत? शास्त्री, परुषी. आणि मग त्यांनी लगेच त्या माणसाला गाठलं. आज तुला बाज घेऊन चालायची नाही, काम करायचं नाही. लगेच त्यांनी नियम दाखवायला सुरुवात केली. त्यानं उत्तर दिलं, मला ज्यानं सांगितलेलं आहे, मला त्यानं सांगितलेलं आहे की बाज घेऊन चाल, ज्यानं मला बरं केलं. आमेन. ज्यानं मला बरं केलं. प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला बरं करण्याकरता तयार आहे. आम्ही काय करायचं आहे? आम्ही आमची बाज घेऊन उठून चालायचं आहे. बाज घ्यायची म्हणजे काय करायचं आहे? आम्हाला पवित्र मंदिराकडे वाटचाल करायची आहे. आम्हाला त्याचं स्तुतिस्तवन करायचं आहे. आम्हाला पवित्र मंदिरामध्ये येऊन त्याचं गौरव करायचं आहे. देवाच्या मंदिरामध्ये आम्हाला येऊन त्याचं मुख पाहायचं आहे. परमेश्वराची आराधना आम्हाला करायची आहे. ज्यानं मला बरं केलेलं आहे त्यानं मला सांगितलं की तू आपली बाज घेऊन चाल. प्रियानो, त्याच्यानंतर एक महत्वाचा इशारा याच माणसाला प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेला आहे. ख्रिस्तानं त्याला कुठं गाठलेलं आहे? काय म्हटलंय 14व्या वचनामध्ये? प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला मंदिरामध्ये गाठलेलं आहे. मंदिरात गाठलेलं आहे. फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. हा माणूस ख्रिस्ताला कुठं आढळलेला आहे? बरं झाल्यानंतर 38 वर्ष तो एकाच ठिकाणी पडून राहिलेला होता. आणि 38 वर्षानंतर बरा झाल्यावर तो येशू ख्रिस्ताला रस्त्यावर, चव्हाट्यावर, चौकात, लोकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये आढळत नाही. हा माणूस कुठं आढळत आहे? पवित्र मंदिरामध्ये. आमेन. पवित्र मंदिरामध्ये हा माणूस गेलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याला सांगितलेलं आहे. ख्रिस्त काय म्हणत आहे? प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे, तू बरा झालास, आतापासून पाप करू नकोस. केलेस तर तुझे अधिक वाईट होईल. जे तुझं पापी जीवन होतं ते आता संपुष्टात आलेलं आहे. तू बरा झालेला आहेस. तुझ्यातल्या व्याधी निघून गेलेल्या आहेत. लक्षात ठेव, आताच इथून पुढचं जे तुझं जीवन आहे ते निष्पाप असणं गरजेचं आहे. पाप विरहित असणं गरजेचं आहे.
प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला गाठलेलं आहे. ते कुठं गाठलंय? त्याला पवित्र मंदिरामध्ये गाठलेलं आहे. कारण तो त्या ठिकाणी होता, मंदिरामध्ये होता. 10 कुष्ठरोगी बरे झाले. किती परत आले? एकच परत आला. एकच परत आला. ज्यावेळेस आम्ही प्रेषितांकडे पाहतो, पेत्र आणि योहान ज्यावेळेस दुपारी 3 वाजता त्या मंदिरामध्ये चालले होते प्रार्थना करण्याकरता, आणि त्या ठिकाणी तो पंगू मनुष्य होता. त्याला बरं केल्यानंतर त्यानं काय केलेलं आहे? तो मित्रमंडळीमध्ये गेला का? तो नातेवाईकांकडे गेला का? तो कुठे गेलेला आहे? तो देवाचा गौरव करत त्यांच्या बरोबर पवित्र मंदिरामध्ये गेलेला आहे. आम्ही काय करतो? आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येण्याकरता उत्सुक आहोत का? प्रियानो, तो कुष्ठरोगी जो 10 पैकी 1 बरा झाला होता, तो पुन्हा येशू ख्रिस्ताकडे आला. आम्ही या बेतसदा तळ्याजवळचा जो मनुष्य आहे त्याला प्रभू येशू ख्रिस्त कुठं गाठत आहे? त्याला पवित्र मंदिरामध्ये गाठत आहे. पेत्र आणि योहानाने ज्याला बरं केलं, तो माणूस कुठे गेला? तो पवित्र मंदिरामध्ये गेलेला आहे. आम्ही कुठं जात आहोत? आमची मंडळी कुठं भरकटलेली आहे? आमची लेकरं कुठं भरकटलेली आहेत? प्रियानो, आम्हाला पवित्र मंदिरामध्ये येणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे, तू आता बरा झालेला आहेस, पाप करू नकोस. आज कदाचित आमच्या आयुष्याची 35-40 वर्ष, 60 वर्ष आम्ही हे वचन ऐकलं असेल. अनेक वेळा हे वचन ऐकलं असेल. आता तू बरा झालास, पाप करू नकोस. करशील तर याही पेक्षा अधिक तुझं वाईट होईल. प्रियानो, हे वचन आमच्या कानी किती वर्ष पडत आहे. अनेक वेळा आम्ही या वचनावरती चिंतन मनन केलेलं आहे, परंतु आम्ही कधी या वचनाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे का? आम्ही पवित्र मंदिरामध्ये येण्याचा कधी प्रयत्न करतो का? आम्ही वेळेच्या आत पवित्र मंदिरामध्ये येण्याचा कधी प्रयत्न करतो का? आम्हाला देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होतं? आज जे आम्ही पाहत आहोत, दोन्ही शास्त्रपाठ आम्ही बघितलेले आहेत. पहिले राजे 6वा अध्याय, पहिले राजे 8वा अध्याय आणि योहान कृष्णवर्तमान या 5व्या अध्यायामध्ये आम्ही गोष्टी बघितल्या आहेत. या दोन्ही अध्यायांमध्ये परमेश्वरानं या शल्मोनाला इशारा दिलेला आहे. दुसऱ्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं त्या लंगड्या मनुष्याला इशारा दिलेला आहे. हे दोन्ही इशारे आज आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाकरता, आमच्या मंडळीच्या जीवनाकरता किती महत्वाचे आहेत. परमेश्वरानं शल्मोनाला इशारा दिलेला आहे. परमेश्वरानं त्याला काय सांगितलेलं आहे? जर तू माझ्या नियमानं चालशील व माझे न्याय आचरशील आणि माझ्या सर्व आज्ञांमध्ये चालायला त्या पाळशील तर मी तुमच्यामध्ये राहीन. आज आमची मंडळी म्हणून इच्छा आहे का की परमेश्वर आमच्या मंदिरामध्ये असावं? परमेश्वराचं वास्तव्य, त्याची वस्ती आमच्या मंडळीमध्ये, आमच्या मंदिरामध्ये असावी, अशी आमची इच्छा आहे का? प्रियानो, जर तसं असेल तर आज आम्हाला परमेश्वराचे न्याय आचरण गरजेचं आहे. परमेश्वराच्या आज्ञांप्रमाणे आम्हाला चालणं गरजेचं आहे. आम्ही देवाच्या नियमांप्रमाणे चालतो का? हा आज आमच्या प्रत्येकासाठी वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आपसात न्यायपण प्रस्थापित केलेला आहे का? आम्ही एकमेकांचा आदर करत आहोत का? आमची एकमेकांवर प्रीती आहे का? आम्ही एकमेकांवर प्रेम करून आमचं जीवन जगतो का? प्रियानो, आम्ही परमेश्वराच्या किती आज्ञांचं पालन करतो? आज हे प्रश्न आम्हा प्रत्येकाकरता आहेत. परमेश्वरानं शल्मोनाला स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे, जर तू माझ्या नियमाप्रमाणे चालशील, जर तू माझे न्याय आचरशील आणि जर तू सर्व माझ्या आज्ञांप्रमाणे चालशील तर मी तुमच्यामध्ये राहीन. परमेश्वर आमच्यामध्ये उतरून येण्याकरता, त्याची वस्ती आमच्या मंडळीमध्ये, आमच्या मंदिरामध्ये होण्याकरता आम्हाला परमेश्वराच्या आज्ञा पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं त्या माणसाला प्रश्न केलेला आहे आणि त्याला निक्षून सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याला मंदिरामध्ये गाठून म्हणत आहे, तू आता बरा झालास, आता इथून पुढे पाप करू नको, आणि जर करशील तर याही पेक्षा तुझं अधिक वाईट होईल. मंदिराच्या संदर्भामध्ये आम्ही या गोष्टी पाहत आहोत. प्रियानो, परमेश्वराचं मंदिर हे देवाच्या तेजानं भरून जाण्याचं ठिकाण आहे. स्तोत्रसंहिता 27 आपण जे वाचलेलं आहे, स्तोत्रसंहिता 27 मध्ये
राजा दावीद काय म्हणत आहे पहा, स्तोत्र संहिता 27 मध्ये आपण बघूयात. त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणतो, स्तोत्र 27:4, यहोवा जवळ मी एक गोष्ट मागितली आहे, तीच मी शोधीन. यहोवाची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस यहोवाच्या घरात वस्ती करावी. परमेश्वराकडे मी एक गोष्ट मागितली आहे. कोणती गोष्ट आहे? काय आहे ते? परमेश्वराच्या घरामध्ये आयुष्यभर माझी वस्ती व्हावी. आणि पुढे तो काय म्हणत आहे की यहोवाची सुंदरता पाहण्याकरता, परमेश्वराचं सौंदर्य पाहण्याकरता स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, माझी वस्ती आयुष्यभर कुठं व्हावी? देवाच्या मंदिरामध्ये व्हावी. कशासाठी? त्याची स्तुती आराधना करण्याकरता आणि त्याचं सौंदर्य पाहण्याकरता. परमेश्वराचं सौंदर्य आम्ही बघितलेलं आहे का प्रिया? देवाला आम्ही बघितलंय कधी? तो किती सुंदर आहे. परमेश्वर किती सुंदर आहे हे आम्हाला आमच्या अवतीभोवतीचा निसर्ग पाहून कळतं. आपण प्रवासामध्ये ज्यावेळेस असतो, पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळीकडं हिरवगार झालेलं आहे, आम्ही समुद्रावरती जातो, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याकरता जातो, आम्ही पावसाळ्याच्या दिवसांमधून ज्यावेळेस प्रवास करत असतो, आनंदाला आमचं मन काय होतं? आमचं मन उल्हासित होतं, आनंद होता आमच्या अंतःकरणाला. ज्यावेळेस जगातल्या सगळ्यात सुंदर गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाहतो, लक्षात घ्या प्रियानो, हे सौंदर्य आमच्या डोळ्यांना विलोभनीय असं आहे. या सौंदर्याने आम्हाला आनंद होतो. हे सौंदर्य बघून आम्हाला आनंद वाटतो. ज्या परमेश्वरानं हे सर्व निसर्ग निर्माण केलेला आहे, जे सुंदर पक्षी आमच्या कल्पनेच्या पलीकडच्या रंगांनी त्यानं तयार केलेले आहेत, जे सुंदर आकाश परमेश्वरानं सुंदर तयार केलेला आहे, जो अथांग समुद्र परमेश्वरानं तयार केलेला आहे, ज्या परमेश्वरानं तुम्हाला आणि मला तयार केलेला आहे, आम्हाला किती सुंदर रीतीने परमेश्वरानं तयार केलेलं आहे. एकदा आरशासमोर उभं राहून पहा आणि परमेश्वरानं आम्हाला किती छान तयार केलेलं आहे हे अनुभव घेऊन पहा. मनुष्याच्या दृष्टिकोनातून आपल्या स्वतःकडे कधीच बघू नका. माणसं नेहमी त्रुटी काढण्याकरता तयार असतात, माणसं नेहमी चुका काढण्याकरता तयार असतात, परंतु आम्ही स्वतः 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिट आरशासमोर स्वतः उभं राहा आणि त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वरा, तू किती सुंदर रीतीनं मला तयार केलेलं आहेस, किती छान रीतीनं तू मला बनवलेलं आहेस. आम्ही त्याची प्रतिकृती आहोत. लक्षात घ्या, आम्हाला त्यानं त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे. आणि मग जर आम्हाला परमेश्वराने इतकं छान तयार केलेलं आहे, तर तो परमेश्वर किती सुंदर असेल, तो देव किती छान असेल, किती देखणा असेल, किती तेजस्वी असेल. त्या तेजस्वी परमेश्वराचं तेज त्याच्या पवित्र मंदिरामध्ये उतरून येतं, परंतु ते केव्हा? ज्यावेळेस आम्ही त्याच्या आज्ञांप्रमाणे वागतो. ते तेज आम्हाला पाहता आलं पाहिजे, त्या तेजानं भरून जाऊन आम्हाला या जगामध्ये जाता आलं पाहिजे. आमच्याकडे पाहून लोकांनी म्हटलं पाहिजे, ही खऱ्या अर्थानं जिवंत देवाची लेकरं आहेत. हे केव्हा शक्य होईल? ज्यावेळेस ते तेज पवित्र मंदिरामध्ये उतरून येतं. ते तेज ज्यावेळेस आम्ही परिधान करू आणि ज्यावेळेस आम्ही या मंदिराच्या बाहेर जाऊ, त्यावेळेस आमची ओळख ही जिवंत देवाची लेकरं म्हणून होणार आहे. प्रियानो, तो इशारा आम्ही धारण केलाय का? तो इशारा आम्ही ग्रहण केलाय का? तो इशारा आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ठसवून ठेवलेला आहे का? आज त्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तू बरा झालास, आता येथून पुढे पाप करू नको. आमच्या जीवनामधलं पाप आम्ही सोडलेलं आहे का प्रियानो? परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पाप काय आहे? सर्व प्रकारची अनीती आणि परमेश्वराच्या आज्ञा भंग करणं हे देवाच्या दृष्टिकोनातून पाप आहे. आम्ही जर एकमेकांवर प्रेम करत नाही, आम्ही एकमेकांचा अनादर करतो, आम्ही आमच्या याजकांच्या विरोधात बोलतो, आम्ही जर आमच्या मंडळीतल्या ज्येष्ठ लोकांच्या आणि सभासदांच्या विरोधात बोलतो, आम्ही जर इतर माता भगिनींचा आदर ठेवत नाही, आमच्या दृष्टीनं आम्हीच काय ते फार मोठे आहोत, या आविर्भावामध्ये ज्यावेळेस आम्ही वावरतो, प्रियानो, त्यावेळेस लक्षात घ्या, आमच्यातील पाप अजूनही आम्ही सोडून दिलेलं नाही.
आणि प्रभू येशू ख्रिस्त तर म्हणत आहे की आता तू बरा झालेला आहेस, पाप करू नको. हा इशारा आम्ही घेतलेला आहे का? हा इशारा आज परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताचा तुमच्या आणि माझ्या करता आहे. आज आम्ही आमच्यामध्ये असणारं पाप सोडून देण्याची आवश्यकता आहे. आमच्यातील पाप टाकून देण्याची आज गरज आहे. परमेश्वराचं पवित्र मंदिर काय आहे? परमेश्वराचं पवित्र मंदिर त्याच्या तेजानं भरून जाण्याचं ठिकाण आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे परमेश्वराचं मंदिर काय आहे? तर परमेश्वराचं मुख, त्याचं सौंदर्य पाहण्याचं ठिकाण आहे. परमेश्वराचं मंदिर काय आहे? तर तुम्हाला आणि मला आमच्या पापांबद्दल ताकीद मिळण्याचं ठिकाण आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हा प्रत्येकाला हेच म्हणत आहे, तू बरा झालेला आहेस, माझ्या मुली तू बरी झालेली आहेस, आजपासून पाप करू नकोस. आज हा इशारा आम्ही किती जणांनी ग्रहण केलेला आहे? आज हा इशारा आम्हा प्रत्येकासाठी आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तू बरा झालेला आहेस, माझ्या मुली तू बरी झालेली आहेस, आजपासून पाप करू नकोस. परमेश्वराचं मंदिर हे आम्हाला आमच्या पापांबद्दल ताकीद मिळण्याचं ठिकाण आहे. आम्ही ही ताकीद घेतलेली आहे का? जर आज ही ताकीद आमच्या करता आहे तर लक्षात घ्या, या मंदिरामधून बाहेर पडल्यानंतर आमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. आम्हाला परमेश्वराच्या समीप राहणं गरजेचं आहे आणि परमेश्वराच्या बरोबर चालणं, त्याच्या जवळ राहणं आणि त्याचं तेज आमच्या जीवनामध्ये परिधान करणं आज आमची ती गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या माणसाला जो बरा झाला त्याला म्हणत आहे, तू बरा झालास, आजपासून पाप करू नको. परमेश्वराचं मंदिर हे आम्हाला पापाबद्दल ताकीद मिळण्याचं ठिकाण आहे. परमेश्वर करो आणि आपल्या प्रत्येकाला तो अधिक आणि अधिक आशीर्वादित करो, यासाठी की आज जर ती ताकीद आम्हाला मिळालेली आहे, आज जर आमचं पाप आम्हाला दिसत आहे, तर प्रियानो आजपासून आम्ही ते पाप आमच्या जीवनामधून सोडून देऊन त्या परमेश्वराच्या मार्गात आम्ही चालावं. आणि त्याकरता परमेश्वर आपल्या प्रत्येकाला सहाय्य करो. प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा बापा, हे आमचं पवित्र मंदिर जे तू आम्हाला दिलेलं आहेस, हे तुझंच घर आहे. प्रभू, तू आमच्या करता प्रभू परमेश्वरा या मंदिरामध्ये उतरून ये. प्रभू, तुझं तेज आम्हाला पाहता येऊ दे, तुझं सौंदर्य आम्हाला पाहता येऊ दे. प्रभू परमेश्वरा बापा, आणि आम्हाला प्रकाशित होऊन या जगामध्ये तो प्रकाश घेऊन जाता यावा, याकरता आम्हाला तू सहाय्य कर. प्रभू, आमच्या संगती तू राहा. आम्हाला तुझ्या पुत्राद्वारे आज तू इशारा देत आहेस, तू ताकीद देत आहेस. माझ्या मुला, माझ्या मुली, तू बरा झालेला आहेस, तू बरी झालेली आहेस. प्रभू, आज आम्ही तुझ्या चरणापाशी असताना आम्ही प्रार्थना करतो, आमच्या जीवनातील सर्व पाप तू काढून टाक, सर्व मलिनता काढून टाक, तुला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाक. आणि प्रभू परमेश्वरा, निरोगी अंतःकरणानं, निरोगी शरीरानं आम्ही या ठिकाणाहून बाहेर पडावं आणि प्रभू तुला उंचवावं आणि तुला गौरवावं, असंच आमच्या जीवनाद्वारे घडू दे. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बापा. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.